स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्यांचे या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिसाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांशी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठाउटी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकुनी देव मामलेदार हसून देती उत्तर, त्याची पिशाच्य लागले थोर, माझे निदूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कमाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एकट्या भक्तिनी नाही. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देते स्वामीसुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेदनसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणी स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहून या सोमभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांसी समर्थ करीते आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकूनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तो नसेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून सरसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी. दाहुनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंतीत समर्थापुढे करीत भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोणी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुनी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना नसा आहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी आजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयासी, म्हणती आम्ही तव हृदय वास करुणी निश्चिती. चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर
क्षीण झाला स्वामीसुत, दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकुनी विनविद समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी, मज सानिध्य आणावे, परिसूत त्या सांगती, आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी, रात्रंदित चलत असे. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जावोनी. तथापि स्वामीसुत पाही, अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाहीये सत्य, तरी तोप भरून यथार्थ, ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामीसुता, परी तो ना आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, लोक हळहळ करीती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी, परिगंधन लाविती, भोजना न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. येतुक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःखांतरी होतसे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही, परतोणी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्ता सोन, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी, उलंगिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळाशी, ओढून बळेची नी. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भववैद्यही दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर झाली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत, भाविक भक्त परिसोत, सप्तपदशाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ.